तर आज आपण आलो आहोत A1 सुदामा सँडविच। दादा नमस्कार। नमस्ते नमस्ते। दादा सुदामा सँडविच मध्ये मी ऐकलं की बऱ्याच प्रमाणात लोक सँडविचसाठी गर्दी करतात। हो हो बरोबर आहे। आज काय बनते? आज आपल्याकडे स्पेशालिटी आपली जी आहे जी वर्षानुवर्ष चालू आहे व्हेजिटेबल चीज सँडविचची ती आपण बघूया। काय प्राइसिंग काय आपल्या सँडविचची? आपली जी स्पेशालिटी व्हेजिटेबल चीज त्याचा प्राइस आहे 70 रुपये आणि जे चॉकलेट आहे ते आपल्याकडे 50 रुपयाला आहे। आणि इथे क्वांटिटी जर तुम्ही बघाल इथे सँडविच ऑलमोस्ट लागतात, पण ऑलरेडी तयार झालेले सँडविच पण बरेच आहेत। मग एवढी डिमांड म्हणजे एवढं आवडतं का लोकांना आपल्या इथलं सँडविच? ते कसं आहे सर की वर्षानुवर्ष लोकांची जी सवय आहे खाण्याची आणि त्या लोकांचं प्रेम आहे त्याच्यामुळे आपल्याकडे लोक येत राहतात। आता हे किती सँडविचेस लागतात? आता असं आहे सर की लावताना मोजायचं नाही आणि खाताना पण मोजायचं नाही, त्यामुळे मन भरून लावायचं मन भरून खायचं। सही आहे। काय कॉस्टिंग राहते सँडविचची आपल्या इथे? ग्रिल होतात का हे? आपल्याकडे ग्रिल नाही, आपल्याकडे फक्त नॉर्मल राहतं व्हेजिटेबल चीज, कारण ग्रिलला आपल्याकडे तेवढा वेळही नसतो। ओके। आणि हे आता जी चटणी लागते त्याच्यात म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? चटणी जी आपली असते ते थोडीशी पार्सल तिखट साईडला जास्त असते, त्यामुळे जरी आपल्याकडे कमी तिखट वगैरे कोण आलं तर आपण तसं त्यांना व्यवस्थित बनवून देऊ शकतो। आणि जास्त करून मला वाटतं पार्सल्स आपल्या इथे जास्त चालतात। पार्सल जास्त जातात, बरोबर। आता हे सँडविच जे लोक बघतायत त्यांना खायचं असेल तर कुठे यावं लागेल? तर आपला ॲड्रेस आहे आता सोनामारुती चौक भोरेआळी रविवारपेठ, आणि आपला टायमिंग असतो दुपारी 2:30 नंतर ना रात्री 10:30। म्हणजे सँडविच खायचं असेल तर 2:30च्या पुढेच यावं? 2:30च्या पुढे जावं लागेल तुम्हाला। आणि आपल्या इथे सँडविच सोडून अजून काय मिळतं? आपल्याकडं जास्तीत जास्त तर जैन सँडविच जातात, त्याच्यानंतर आपल्याकडे प्लेन चीज आहे ज्याच्यामध्ये ओन्ली बटर चीज येतं, त्याच्यानंतर चटणी चीज आहे त्याच्यामध्ये चटणी बटर चीज येतं, आणि चॉकलेट आहे जर लहान मुलांना गोड खायचं असेल तर चॉकलेट आहे, आणि ब्रेड बटरसुद्धा आहे। रॉकेटच्या स्पीडने सँडविच लागतात आपल्याला। म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की बनवताना मोजायचं नाही, तशीच काहीशी इथे सिच्युएशन दिसते। बरोबर बरोबर बरोबर। आजकाल जे कसे लोकांना फॅन्सी खाण्याची खूप सवय आहे, म्हणजे लोकांना असं काहीतरी जास्त भारी सजवलं त्यांना वाटतं खूप भारी आहे, तर आम्ही असं काही करत नाही। जी आमच्या वडिलांची जी पारंपरिक मेथड आहे तीच आम्ही आजपर्यंत चालवली, त्यात काही बदल केलेला नाही। बेसिक एकदम बेसिक, काही बदल नाही। जे 1975 साली तुम्हाला भेटायचं तेच तुम्हाला आज भेटणार, बाकी काही त्यात चेंज नाही। आणि तेव्हा जेव्हा 1975ला सुरू झालं होतं तेव्हा काय कॉस्टिंग होती, प्राइसिंग काय होती? त्या टायमिंगला तर माझा जन्मही नव्हता, परंतु 2 ते 3 रुपयाच्या साधारण असेल त्या टायमिंगला।
घ्याजवळ. आता याच्यामध्ये काय काय येईल अजून? खालच्या लेअरला आपल्या काकडीवरती टमाटर येतं आणि त्याच्यावरती मीठ मसाला आणि वरनं बटरचं स्लाइस. डबल लेअर आपल्या इथे डबल. चटणीची पण डिमांड वेगळीच क्रेज दिसते. जास्त करून आपल्याकडे चटणी खायला खूप जास्त लोक येतात कारण चटणीची आवड खूप आहे लोकांना. कारण मी आता देखील बघितलं लोक सँडविच संपलं तरी चटणी मागतायत. तुम्ही पण खाऊन बघा एकदा, नक्कीच तुम्ही पण फॅन असाल चटणीचे. आणि तेव्हापासून याच जागेवर आहे आपलं. बरोबर बरोबर. सेम लोकेशन. सेम लोकेशन. पहिले आपली जुनी गाडी होती, त्याच्यानंतर ना मग जसं काळानुसार हे वेळ पुढे गेला, आपण मग नवीन गाडी बनवत गेलो. पहिले लाकडी गाडी सुरुवात होती आपली, आज स्टीलची गाडी. जास्त असं सॉस मेयो असं वाला काही कॉम्बिनेशन नाही सर, तुम्हाला आपल्याकडं असं काहीच दिसणार नाही की काहीतरी टाकलाय वेगळा सॉस भलता नालता ज्याचे नाव पण आपल्याला माहित नाही, तसं आपण काही प्रकार करत नाही. आपल्याकडं फक्त एक असतो टोमॅटो सॉस बस आणि ओनली चीज. तो पण मला वाटतं ब्रँडेडच दिसतो. येस सुरभी ब्रँडचा आहे आपल्याकडे, नो ऑनियन नो गार्लिक वाला. केचप पण आपण बघितलं तर लोकल अनब्रँडेड नाहीये, सुरभी ब्रँडचा केचप टाकला जातोय. आणि आपल्याकडे चीज असतं गोवर्धनचं आणि बटर वापरलं जातं आम्ही. मार्जरीन वगैरे हा प्रकार नाही. माझं म्हणणं असं आहे, वडिलांचं म्हणणं असं आहे की 5-10 रुपये जास्त घ्या परंतु चांगलं खायला. एक तुम्हाला लावून खायला देतो. किती? 70. आपली चटणी नक्की ट्राय करा तुम्ही. दादा आता तुम्ही स्वतः ट्राय करा आणि मला सांगा की त्याची टेस्ट कशी आहे. चीजने लोडेड असा हा सुदामा A1 सँडविच. आणि चटणी आपण परत ट्राय करूया. कोणत्याच प्रकारचा मेयो किंवा अजून काही मिक्सचर केलेला असा सॉस याच्यामध्ये नाही आहे. दिलेली फक्त ही हिरवी चटणी आणि तो टोमॅटो सॉस आपण बघितला तो. एकदम डिसेंट टेस्ट आहे. ग्रिल आणि मस्का नसल्यामुळे जास्त जळजळ हा प्रकार नाही होणार. बरोबर बरोबर. हा खाल्ल्यावर तर पुण्यातला हा होता सुदामा सँडविच. तुम्ही ट्राय केला असेल तर आम्हाला कळवा, नसेल गेला दादाला भेटा आणि नक्की ट्राय करा. धन्यवाद.